नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा मधील 2024 मधील इरा आहे त्यातला सेशन नंबर 31 पाहणार आहोत। इरा स्टार्ट करा। सेशन नंबर 31 ओपन करा। इथे तुम्हाला दोन पर्याय दिसेल, लॅब आवर आणि थेरी आवर। थेरी आवर मध्ये सगळं ऐकायचं आणि लॅब आवर मध्ये सगळं सोडवायचंय। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या आणि सेल्फ पाथ लर्निंग वरती क्लिक करा। स्टार्ट करा। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश टॅब मधून तुम्ही पेज ओरिएंटेशन सेट करू शकता। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेज लेआउट टॅब। सबमिट करा। नेक्स्ट, एक्सेल मध्ये तुम्ही मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही। याचं उत्तर आहे चूक। सबमिट। पुढचा प्रश्न, पेज मार्जिन चेंज करण्यासाठी, मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही कुठला मेनू निवडाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेज लेआउट मेनू। आणि पुढचा प्रश्न पहा, डॉक्युमेंटला स्पेल चेक लावताना दिलेल्या इमेज मधून तुम्ही डॅश डॅश ऑप्शन निवडाल। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑप्शन बी। सबमिट। यस, गो टू होम। पुढे नॉलेज चेक। स्टार्ट। पहिला प्रश्न, PMAY वेबसाईट साठी कोणता वेब ॲड्रेस आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, www.muntree.org.in। सॉरी, PMAY ना। सबमिट। सॉरी, याचं उत्तर 1 नंबर, मुद्रा.org.in। पुढचा प्रश्न आहे, PMY कर्जासाठी कोण पात्र आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भागीदारी संस्था। पर्याय क्रमांक 3, मालकी हक्क संस्था। पर्याय क्रमांक 4, व्यक्ती। सेव्हला क्लिक करा। पुढचा प्रश्न आहे, मुद्रा लोन कर्जदार अन्य कोणत्याही आर्थिक संस्थेचा डॅश डॅश असता कामा नये। याचं उत्तर आहे कर्ज बुडव्या। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, मुद्रा लोन्स पुढीलपैकी कोणती सामाजिक सुधारणा घडण्यास कारणीभूत ठरते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्पन्न मिळवणे। पर्याय क्रमांक 4, रोजगार निर्मिती करणे। सेव्हला क्लिक करा। 5वा प्रश्न आहे, मुद्रा लोनच्या पुढीलपैकी कोणत्या श्रेणी असतात? पर्याय क्रमांक 1, शिशु। पर्याय क्रमांक 3, किशोर। आणि पर्याय क्रमांक 4, तरुण। सेव्हला क्लिक करा। SIM ला क्लिक करा। एंड एक्झाम टाईप करा। कन्फर्म। ओके। पुढे आहे ड्युटी वर सेल्फ। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या एक्सेल टेम्पलेट मध्ये शीट नंबर 3 ला जा। रो नंबर 3 मधील सर्व टेक्स्ट रॅप करण्यासाठी शीट नंबर 3 मधल्या रो नंबर 3 मधलं सर्व टेक्स्ट आपल्याला रॅप करायचं आहे। शीट नंबर 3 ओपन करा। रो नंबर 3 सिलेक्ट करा आणि इथे रॅप टेक्स्ट वरती क्लिक करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। ओके। पुढचा प्रश्न आहे, दाखवण्यात आलेल्या वर्कशीट मधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप, स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा। स्पेलिंग एंड ग्रामर चेक करायला सांगितलेले आहेत। अरे, एक्सेल शीट बंद झाली, प्रश्न कॅन्सल करू आपण। ओके। पुन्हा तिसरा प्रश्न घेऊ आपण, 2 नंबर लास्टला सोडवू। दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंट मधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी पुन्हा स्पेलिंग एररचा प्रश्न आहे। स्टार्ट करा। शीट आपोआपच बंद होते, कॅन्सल करून 4था प्रश्न घेऊ आपण। दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज ओरिएंटेशन लँडस्केप मोडमध्ये बदलण्यासाठी पेज लेआउट, पेज सेटअप ग्रुप, ओरिएंटेशन लँडस्केप करायला सांगितलेलं आहे।
शीटच ओपन होत नाही आहे समोर. कॅन्सल. आपोआप शीट ओपन व्हायला पाहिजे, आपण शीट नाही ओपन करायची इथे. 5वा प्रश्न. ठीक आहे, पुन्हा आपण 2 नंबर प्रश्नाकडे जाऊन स्टार्ट करूयात. स्पेलिंग अँड एरर दुरुस्त करायला सांगितलेले आहेत. रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा, स्पेलिंगवरती क्लिक करा आणि एसला क्लिक करा. स्पेलिंग अँड ग्रामर तपासण्यासाठी सांगितलेले आहेत. चेंज ऑलवरती क्लिक करायचे. ओकेला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे 3रा प्रश्न. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी सेम प्रश्न आहे. स्पेलिंग अँड ग्रामर तपासायचा आहे. पुन्हा रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा, स्पेलिंगला क्लिक करा, चेंज ऑलला क्लिक करा, चेंज ऑल, एस करा, ओके करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न ओरिएंटेशन लँडस्केप करायचं आहे. पेज लेआउटला क्लिक करा, ओरिएंटेशनला क्लिक करा आणि लँडस्केपला क्लिक करा. सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न रो नंबर 7 सिलेक्ट करून त्याच्या खाली एक रो इन्सर्ट करायची आहे. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. कॅन्सल करू आपण, शीट काय ओपन होत नाही आहे इथे. शीट नंबर 7 सिलेक्ट करा आणि शीट इथे जाऊन शीट इन्सर्ट शीट रो वरती क्लिक करा किंवा इन्सर्ट वरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM एंड एक्झाम टाईप करा समोर. कन्फर्म. ओके. प्रोसेस फुल सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे एकाच क्लिकमध्ये पेज लेआउट टॅब वापरून वर्कशीटचा फॉन्ट बदलायला सांगितलेला आहे. पेज लेआउट टॅबला क्लिक करा, फॉन्टवरती क्लिक करा. इथे कोणत्या तरी एका फॉन्टला क्लिक करा. खालून 2 नंबरचा फॉन्ट बरोबर आहे त्याच्यावरती क्लिक करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे लँडस्केप ओरिएंटेशन करायला सांगितलेलं आहे या प्रश्नात. पेज लेआउट टॅबला क्लिक करा, ओरिएंटेशनला क्लिक करा आणि लँडस्केपला क्लिक करा. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा. ओके. सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे कार्ड रीडर आणि बारकोड रीडर हे डॅश डॅश याचे प्रकार आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्कॅनर. पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 UPCS वाला घ्यायचा इथे. सबमिट. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर UPCS आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक. अशा प्रकारे आपला सेशन नंबर इथे 31 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 32 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.